नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू हा टेरेसवर शिवाला घेऊन जातो आणि मोठ्या प्रेमाने शिवाला समजावू लागतो. आशू म्हणतो, हे बघ शिवा, आपण ना असं करूयात, आपण बाईकवरून फिरायला जाऊयात आणि मग मस्तपैकी चहा घेऊयात, तुला बरं वाटेल. शिवा म्हणते की बाईक गाडी तर अजिबात नको. आशू म्हणतो, ठीक आहे, गाडीने नाही जाऊयात. तर आता शिवा म्हणते की आशू, मला गाडीही नको आणि मला आता कोणीच नको, तू सुद्धा आता मला नाही पाहिजे, तू जा इथून. नाविलाजाने आशू आता खाली निघून जातो. इकडे शिवा उठून बसते, पण पुटकन शिवाचा तोल जातो. शिवा आता खाली पडते. पुन्हा आता शिवा उठू लागते, पण त्याच वेळेस आता कैलास तिथे येतो. प्रेमाने शिवा कैलासच्या मांडीवर आता डोकं ठेवते. शिवा म्हणते, पप्पा तुम्ही? तर कैलास आता फक्त शिवाला धरून तिथे बसलेला असतो. आता शिवा म्हणते की पप्पा, माझं काय चुकलं ते मला सांगा ना. रॉकी किती संकटातून गेला. रॉकी परीक्षा पास झाला, रॉकीला नोकरीसुद्धा लागली होती आणि आता रॉकीचा साखरपुडा होता. पण मीच कुठेतरी कमी पडले, मी रॉकीला नाही वाचवू शकले पप्पा. हसतच आता शिवा म्हणते की मला ना आता रॉकीला फक्त IPSच्या खुर्चीवर बसलेलं बघायचं होतं. शिवा म्हणते की मला ना रॉकीला फक्त मोठं झालेलं बघायचं होतं. शिवा म्हणते की रॉकी खूप जिद्दी होता, मी जे त्याला स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न त्याने पुरं करून दाखवलं. तो IAS झाला. खूप जिद्दी होता आणि सलाम त्याच्या कर्माला आणि सलाम त्याच्या कार्याला. शिवा म्हणते, ज्यावेळेस तो इंटरव्ह्यू देऊन आला होता ना, त्यावेळेस मला त्याचा खूप मोठा अभिमान वाटला आणि त्याने मीडियासमोर तो जे काही बोलला ना, की मला खूप हायसं वाटलं आणि तो खरंच खूप मोठा अधिकारी होऊन साहेब होणार होता. आणि इकडे आता रॉकी आता गेल्यानंतर इकडे मात्र संपदाला तो धक्का अजिबात सहनबद्ध झालेला नसतो. संपदाने आता आजार अंगावर ओढून घेतलेला असतो. संपदाला खूप ताप आलेला असतो. उर्मिला आता संपदाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत असते. सीताईसुद्धा आता संपदाची ती अवस्था बघते आणि वाईट वाटतं आणि प्रेमाने सीताई आता संपदाला अंगारा लावते आणि ते बघता क्षणी आता उर्मिला रडू लागते. माझ्या मुलीच्याच वाट्याला हे असं दुःख का आलं असे म्हणत आता उर्मिला हाय मोकलून रडते आणि पटकन आता सीताई उर्मिलाला समजावू लागते. इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. उर्मिला सुद्धा तिथे येते आणि लगेच उर्मिला म्हणते की शिवा आली का? आशू म्हणतो की शिवा नाही आली अजून, सुद्धा ती त्या धक्क्यातून बाहेर नाही निघाली. आणि लगेच लक्ष्मण म्हणतो की तिने सुद्धा काहीतरी खाल्लं प्यायलं पाहिजे, नाहीतर ती सुद्धा आजारी पडेल. आशू म्हणतो की अजून ती खूप मोठ्या शॉकमध्ये आहे, त्यातून ती बाहेरच आली नाही. आशू म्हणतो की आपलं जेवण झालं ना, नंतर मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जातो. आणि इकडे आता सीताई म्हणते, तिने जर नाही खाल्लं ना मग मी सुद्धा येते. आशू म्हणतो ठीक आहे. इकडे संपदाची सुद्धा तीच अवस्था असल्याचे उर्मिला सांगते. झोपेतच संपदा रॉकी रॉकी बरळते फक्त, असे उर्मिला त्या सगळ्यांना सांगते. आता कीर्ती आणि सुहास दोघेही तिथे गुपचूप ते सगळं बोलणं ऐकत असतात. त्यानंतर आता भाऊ म्हणतात की पोलीस काय म्हणाले. लक्ष्मण म्हणतो की पोलिसांनी सगळं काही CCTV फुटेज दाखवलं आणि त्यात फक्त एकच त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय, रॉकी त्यावेळेला तिथे काय करत होता म्हणून. ते ऐकताच आता सुहास डचकतो आणि आता लक्ष्मण म्हणतो की आता तरी त्यांना ती ॲक्सिडेंटचीच केस वाटते. ते ऐकताच आता इकडे सुहास हा शांता काकूकडे बघतो. लक्ष्मण म्हणतो त्यांना जशी माहिती मिळणार तशी ते आपल्याला देणार आहेत. तेव्हा आता भाऊ म्हणतात ठीक आहे, मी बोलतो पोलिसांशी. इकडे आता पान्हा गँगला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आता घरातच बसलेले असतात. खाली माना घालून आता फक्त सगळ्यांना रॉकी आठवत असतो. बॅटरी म्हणतो, भाई लोक, आपल्या आयुष्यातून ना आनंदच निघून गेला आहे. आणि इकडे डिप्पर, सायनल सर सगळेजण आता डोळ्यात पाणी आणून रडत असतात. बॅटरी म्हणतो, तो जर आपल्यासोबत आला असता तर तो वाचला असता. डिप्पर म्हणतो की आपण त्याच्यासोबत जायला हवं होतं. डिप्पर म्हणतो, भाई लोक, आपली चूक आहे, आपण रॉकीला घेऊन आपल्या सोबत यायला हवं होतं. आणि इकडे आता शिवा पुन्हा तिच्या बेडरूममध्ये एकटक विचार करत उभी असते. पाठीमागून आशू तिथे शिवाला जेवण घेऊन येतो. आशू म्हणतो की शिवा ऐक ना, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आलोय. शिवा आता फक्त रॉकीच्या विचारात असते. शिवा म्हणते की आशू, मी ना रॉकीला घ्यायला गेले होते. पटकन आशू जेवणाचे ताट खाली ठेवतो आणि म्हणतो की शिवा, आता तू त्या गोष्टीचा विचार नको करूस. आता विचार करत शिवा म्हणते की हे बघ आशू, आपण जर त्याला घ्यायला गेलो असतो तर हे सगळं घडलंच नसतं, बरोबर ना. आता आशू पुन्हा शिवाला खायला घे आणि खायचा आग्रह करतो. पुन्हा आता शिवा म्हणते की पान्हा गँग तरी रॉकीला त्यांच्यासोबत घेऊन आली असती तर तो वाचला असता, नाही का रे आशू. शिवा म्हणते की आजी, आई किंवा चंदन यांच्यापैकी जर रॉकीला कुणी घ्यायला गेलं असतं तरी सुद्धा रॉकी वाचला असता.
आणि आता आशू म्हणतो की शिवा तुझ्या पोटात काही नाही, अगोदर थोडं खाऊन घे. शिवा आता ओरडतच म्हणते की इथे माझा रॉकी नाही आहे आणि मी का खाऊ, मी नाही खाऊ शकत. पटकन रागाने शिवा आता कॉटवर बसते. आशू आता गपचूप बसतो. पुन्हा आता शिवा आशूचा हात धरते आणि म्हणते की सॉरी आशू. आशू म्हणतो हे बघ शिवा, तुला रडायचं असेल तर रड, तुला बोलायचं असेल तर बोल, पण तुझ्या मनातलं ना तू सगळं काही बाहेर काढ आणि हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शिवा, असे आता आशू बोलतो. आणि इकडे आता माई आजीच्या घरी चंदन एकटाच आतमध्ये त्याच्या रूममध्ये रडत बसलेला असतो. अर्चना आता तिथे येते. पटकन अर्चना चंदन समोर येते आणि म्हणते की चंदनचं मात्र काही लक्षच नसतं. रॉकीच्या आठवणी चंदन आता हरवून गेलेला असतो आणि पटकन ते बघून अर्चनाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. पटकन अर्चना तिचे डोळे पुसत चंदनला म्हणते की चंदन अरे उठ बरं, चल मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. चंदन आता भानावर येतो. चंदन म्हणतो नाही नको, मी आता बोलण्याच्या मनस्थितीतच नाहीये. आता पटकन इकडे आता अर्चना चंदनचा हात धरते आणि चंदनला बाहेर घेऊन येते. वंदना माई आजी बाहेर सोप्यावर बसलेल्या असतात. आता माई आजी शेजारी घेऊन येत अर्चना म्हणते की चंदन बस बरं खाली. माई आजी हाताला धरून चंदनला खाली बसवते. अर्चना वंदनाला म्हणते आपण ताटं घेऊन येऊयात का. तेव्हा आता चंदन म्हणतो मला ना भूकच नाहीये. आणि आता अर्चना वंदना ताटे घेऊन येतात. पण चंदनला आता भर पावसात आता चंदनला रॉकीने कशी छत्री धरून सेल्फी काढायला लावले होते, या सगळ्या आठवणी चंदन पुन्हा हरून जातो आणि हाय मोकलून आता चंदन रडू लागतो. रॉकी सोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी चंदनच्या आता जाग्या झालेल्या असतात आणि मोठ्या प्रेमाने चंदन आणि रॉकी यांनी घालवलेले ते प्रेमाचे क्षण चंदनच्या डोळ्यासमोर येऊन चंदन आता पुन्हा रडू लागतो. सगळं आता चंदनला ते आठवत असतं. रॉकी गॅरेजवर येऊन आपल्यासोबत कसा अभ्यास करायचा, आपल्यासोबत कसा वेळ घालवायचा, प्रेमाने रॉकी सोबत आपण कसे दिवस काढले आणि दोघांचं एकमेकांवरती किती जमायचं, हे आता सगळं चंदनच्या डोळ्यासमोर येत असते. आणि माझा मित्र चंदन गेला आजी, मी त्याला एकटं सोडायला नको पाहिजे होतं, असे आता चंदन हाय मोकलून बोलत रडू लागतो. आता अर्चना चंदनला समजावू लागते. रडतच अर्चना म्हणते हे बघ चंदन, काही गोष्टी आपल्या हातात नसतात रे, आणि जर तू असा स्वतःला दोष देत राहिला तर चंदन कसं होणार. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सीताई ही बाहेर येते. तुळशीचा दिवा लावलेला असतो आणि तेवढ्यात सीताई म्हणते कोणी लावला हा दिवा. शांता काकू पुढे येत म्हणते सीताई मीच लावला तो दिवा. सीताई म्हणते मी तरी म्हटलं शिवा अजून झोपलेली आहे, दिवा कोणी लावलाय तो. शांता काकू म्हणते की हे बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आयुष्यभर काहीतरी वाईटच घडत असतं. आणि शांता काकू म्हणते की हे बघा या सगळ्यांमध्ये देवाची सेवा सोडायला नको. शांता काकू म्हणतात की आपल्या अशा तरण्याबाण पुरी संपदा शिवा या जर अशा आजारी पडल्या ना त्या मला अजिबात नाही बघवत. दगडी काळजाची राक्षसी वृत्तीची शांता काकू आता मऊ आणि कापसासारखं गोड बोलून सीताईचा पुन्हा विश्वास जिंकत असते. आणि लगेच आता शांता काकू म्हणते की इथे आपल्या शेजारीच नाही का देवीचं मंदिर आहे, सीताई मी ना तिथे जाते आणि आपल्या पोरींसाठी ना जप ताप करते आणि तिथला प्रसाद घेऊन येते. शांता काकू म्हणते की तो प्रसाद या पोरींनी खाल्ला ना त्यांना नक्की बरं वाटेल आणि या धक्क्यातून ना त्या नक्कीच सावरतील. शांता काकू म्हणते की म्हणजे असं मला वाटतंय बरं का. सीताई म्हणते हो जा तुम्ही शांता काकू. आणि शांता काकू खुश होऊन आता निघून जाते. इकडे आता शिवा बाहेर बसलेली असते. तेवढ्यात आशू शिवाकडे येतो आणि आता आशू शिवाला समजावू लागतो. सीताई सुद्धा शिवा शेजारी येऊन बसते. सीताई म्हणते बाळा तू आजारी आहेस, आतमध्ये जा तू शिवा. शिवा म्हणते की आशू मला समजतच नाहीये मी काय करू ते. आणि पटकन आता आशू शिवासमोर आता किचन धरतो. किचनमध्ये चावी लावलेली असते आणि शिवासमोर धरत आशू म्हणतो की चल शिवा आपण बाईक करून ना रायडिंग करूयात. आणि ती चावीचं किचन बघता क्षणी शिवाला आठवतं तेच किचन रॉकीने आता दिलं होतं आणि प्रेमाने ते किचन रॉकीने आता शिवासाठी दिलेलं होतं आणि ते सगळं आता शिवाच्या डोळ्यासमोर येतं. शिवा म्हणते की नको आशू मला बाईक नको, मला बाईकला हातच नाही लावायचा. आणि पटकन आता ते ऐकताच आशू आता सीताईला बाजूला बोलावतो आणि सीताईच्या कानामध्ये काहीतरी सांगतो आणि आशू आता निघून जातो. आणि आता सीताई पुन्हा शिवाला समजावू लागते. शिवा म्हणते रॉकी गेला आणि सगळं संपलं. तेवढ्यात शांता काकू आता देवीचं दर्शन घेऊन तिथे येते. शांता काकू आता त्यांना म्हणते की अगं शिवा बाळा तू बाहेर कशाला बसलीस, तू एक तर आजारी आहे, तू आतमध्ये जा बरं. चल मी तुझ्यासाठी तेल आणलं, मी तुझ्या पायाला ना तेल लावून देते आणि देवीचा प्रसादसुद्धा आणलाय, तू तो देवीचा प्रसाद खाल्ला ना तुला बरं वाटेल, असे म्हणत आता शांता काकू शिवाला आतमध्ये घेऊन जाते. शांता काकू आता शिवाला आतमध्ये घेऊन जाताच इकडे आता सीताई म्हणते देवा शिवाला यातून लवकर सोडव आणि लवकर बाहेर काढ.
इकडे आता शांता काकू शिवाला बेडरूममध्ये घेऊन येते. शिवाला बेडरूममध्ये कॉटवर बसवते आणि म्हणते की तुझ्यासाठी तेल गरम करून आणते शिवा मी. आणि लगेच तिची पिशवी हातात घेत शांता काकू म्हणते की अगं शिवा मी विसरलेच. मी ना देवीच्या मंदिरात गेले होते. तिथून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. थोडा प्रसाद खाऊन घे, तुला बरं वाटेल. आणि पटकन आता शिरा शांता काकूने डब्यामध्ये आणलेला असतो. प्रेमाने चमचा शिरा घेऊन आता लगेच शांता काकू तो शिरा शिवाला भरवते आणि म्हणते की घे घे शिवा, अजून घे. आणि आता शांता काकूने आणलेला तो शिरा शिवाने खाल्लेला असतो. आणि शांता काकू गोड आवाजात म्हणते आता शिवा तू इथेच बसून राहा. शांता काकू म्हणते पायाला लावायचं ना तेल, मी तेल गरम करून आणते. शांता काकू हळूच म्हणते कुठेच जाऊ नकोस, इथेच थांब. आणि हळूच शांता काकू बाजूला जाते. आणि आता शांता काकूने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आणि आता शांता काकू तिरप्या डोळ्याने शिवाकडे बघू लागते. तर शिवाला आता चक्कर येऊ लागते. शिवाला गरगर फिरू लागतं. आणि आता त्याच वेळेस शिवाला गरगर फिरू लागता क्षणी पटकन आता शिवाला पुन्हा आता शांता काकू शिवाला काहीच कळेनासं झाल्यानंतर शिवाला उठवते. आणि पटकन आता शिवाला आता बाल्कनी समोर घेऊन येते. आणि शिवाला आता बाल्कनीच्या तिथे हात टेकून आता उभा करते. पाठीमागून आता गुपचूप शांता काकू पुन्हा दरवाजा बंद करून घेते आणि पडद्याच्या आडून बघू लागते. शिवा आता त्या बाल्कनी समोर आता त्या रॅलिंगला धरून उभी असताना शिवाचा तोल जाऊ लागतो आणि शिवाला चक्कर येऊ लागते. आणि एवढ्यात पाठीमागून कोणी नाही हे समजता क्षणी शांता काकू शिवाच्या पाठीमागे येते. आणि आता शांता काकू शिवाला लोटून देणार. एवढ्यात पाठीमागे सीताई आता शिवाच्या बेडरूममध्ये येते. आणि लखलखता समोरच्या भयानक दृश्याचा तो नजारा बघून सीताईच्या पायाखालची सरकलेली असती ती जमीन. आणि शांता काकू शिवाला आता धक्का देऊन लुटून देणार. एवढ्यात पाठीमागून सीताई ओरडते की शांता काकू. आणि शांता काकू डचकून पाठीमागे होते. शिवाचा तोल जाऊ लागतो. आणि पटकन पळतच येऊन आता सीताई शांता काकूला बाजूला सरकून आता शिवाला कशी धरणार आणि झोकांडा जात असलेल्या शिवाला सीताई कसे वाचवणार आणि शांता काकूचा भयानक चेहरा कसा सीताई समोर येणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.